नमस्कार, मी बीना स्वागत करते तुम्हा सर्वांचं विना लाईफस्टाईल या माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर। आणि आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। तर व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत नाही, सो प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि लाईक सुद्धा नक्की करा जर व्हिडिओ आवडला तर। आणि आजचा व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा, कारण की या व्हिडिओमध्ये धमाल, मस्ती, मजा सर्व काही तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। तर आज आहे हळदीचा कार्यक्रम आणि हे सर्व डेकोरेशन हळदी करता सुरू आहे आणि आता 3 वाजले आहे आणि मी सकाळचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघून घ्या, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आणि इथे जाता ठेवलेलं आहे, तर ते कशासाठी ठेवलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर दाखवणार आहे। तर इथे बांगड्या सुद्धा ठेवलेल्या आहे आणि बाकीचं डेकोरेशन सुद्धा सुरू होतं आणि इथे बांगडीवाली बाई सुद्धा आलेली होती। नवरीच्या बांगड्या भरून झाल्यानंतर आम्ही सुद्धा सर्वांनी आपापल्या हाताच्या साईजच्या बांगड्या काढल्या आणि भरून घेतल्या। तर मला हिरवा चुडा खूप आवडतो म्हणून मी हिरव्याच बांगड्या भरल्या। बांगड्या झाल्या, आम्ही सुद्धा भरल्या छान बांगड्या आणि सो इकडे पण सुरू आहे आमच्याकडे सर्व बांगड्या सर्वीकडे बांगड्याच झालेल्या। काय झालं तर इथे सुरू आहे हळद काढणं आणि ही हळद अख्खी हळद असते जी भिजत घालावी लागते आणि छान भिजली की नंतर मग हळदी या दिवशी 5 बाया मिळून ही हळद काढल्या जाते खलबत्त्यामध्ये आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक केल्या जाते। तर अशा प्रकारे नवरीला लावण्याकरता हळद तयार होते। तर ही झाली आमच्याकडली पद्धत आणि सर्वांकडे वेगवेगळ्या पद्धतीने हळद तयार केली जाते। तर होऊ शकते तुमच्याकडे सुद्धा वेगळ्या पद्धतीने केली जात असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर इथे सुरू आहे जात्यावर ज्वारी तळणं। अगदी थोडीशी ज्वारी यामध्ये दळल्या जाते। तर याचा उपयोग काय आहे हे मला माहीत नाही, जर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आता 6 वाजलेले आहे आणि आता आम्ही होणार आहे सायंकाळसाठी रेडी। तर हे बघा माझी मुलगी सुद्धा रेडी होते आता, हे बघा। तर मी पण रेडी होते आणि नंतर होते तुमच्याशी। मी झालेली आहे तयार आणि हे बघा माझं हे बघा सर्वजण झाले रेडी। सर्व येलो झाले, फक्त कोमलला सोडून आम्ही सर्वजण छान रेडी झाल्या आणि सर्वांचा लुक सुद्धा आधी सर्वजण दिसतात। चला मी तुम्हाला दाखवते डान्स। आता डान्स सुरू आहे आमच्याकडे।
डान्स वगैरे झाल्यानंतर इथे सुरू झाला हळदीचा कार्यक्रम। इथे हळदीचा कार्यक्रम वगैरे झाला आणि त्यानंतर जेवण वगैरे झाले आणि मला त्यानंतरचा व्हिडिओ करायला काही जमलं नाही, त्यामुळे मी व्हिडिओ केलाच नाही आहे। आणि ही आता सकाळची वेळ होती आणि ती नवरीला परत हळद लावायची होती। तर हे 5 छोटे मटके आहे, त्यामध्ये 1 जण पाणी आणि नवरीला अक्षता टाकायला लावतात आणि त्याच्यामध्ये नवरीला चौरंगावर बसवलं जाते आणि 5 बाया मिळून हळद लावतात। तर इथे हळद वगैरे लावल्यानंतर सर्वांनी छान डान्स केला। डान्स वगैरे झाल्यानंतर इथे आम्ही सर्वांनी नाश्ता करून घेतला, कारण की डान्स करून भूक लागली होती। तर नाश्ता केला आणि नंतर सर्वांनी आंघोळी वगैरे केल्या आणि निवांतपणे इथं सगळं बोलत बसलो आम्ही। नाही याला न्यूज नको हा माहिती का ना, दहावेळा वगैरे पडला ना उठ जा म्हणजे तिकडे त्याला काही नाही करू लागते। थंड पाणी सुद्धा कोमट आहे नक्की। क्या ना म्हणजे पहिलीपासून बसले चटणी पोळी जेवायला, चटणी पोळी जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही झोपलो आणि आत्ता उठलो। तर आता वाजलेले आहे 4 आणि आता चहा वगैरे घेतला आणि थोडं फ्रेश झालो। थोड्या वेळाने फ्रेश होऊ, कारण की आज आहे सायंकाळी साखरपुडा, तर त्याकरता रेडी व्हायचं आहे। तर चला मी दाखवते तुम्हाला। तर इथे मी झालेली आहे रेडी आणि आता वाजलेले आहे 9। तर आम्ही सर्वजण रेडी झालेलो आहे, कारण की आमच्याकडे आज आहे साखरपुडा। साखरपुडा म्हणजेच जे लग्नाचे वगैरे कपडे असते ते मुलीला देते, कारण लग्नाच्या दिवशी देत असते, पण लग्नाच्या दिवशी वेळ होतो म्हणून आदल्या दिवशीच सर्व करून टाकते। तर चला मी तुम्हाला दाखवते साखरपुडा। अशा पद्धतीने झाला साखरपुड्याचा कार्यक्रम आणि नंतर आम्हा सर्वांचे जेवण वगैरे झाले। तर चला मग आजच्या व्हिडिओचा मी इथे सेंड करते आणि लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे लग्नाचा व्हिडिओ, तर नक्की बघत राहा।